मीन राशी, आता तुम्ही 28 तारखेपासून रडल्याशिवाय राहणार नाही. घरात मोठा तमाशा. प्रत्येक राशीच्या आयुष्यात काही काळ असे येतात जेव्हा ग्रहस्थिती माणसाची परीक्षा घेते. मीन राशी स्वभावाने धाडसी, गूढ आणि सहनशील मानली जाते. परंतु काही वेळा नियती अशा घटना घडवते की मनाला धक्का बसतो. मीन राशीच्या आयुष्यात असा टप्पा सुरू होऊ शकतो ज्यात घरातील वातावरण अचानक बदलू शकते. लहानशा गोष्टीवरून मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता तेच कधी तुमचं मन दुखावू शकतात. त्यामुळे हा काळ संयम, शांतता आणि जागृतीचा आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 1. घरात अचानक वादळाची ठिणगी पडू शकते. मीन राशीच्या आयुष्यात घरातील वातावरणात सूक्ष्म पण महत्त्वाचा बदल जाणवू शकतो. काही दिवसांपासून घरात जे बोलले जात नव्हते, जे मनात दडले होते ते अचानक बाहेर येण्याची शक्यता आहे. अनेकदा असे होते की छोट्या कारणावरून मोठा वाद निर्माण होतो. एखाद्या साध्या विषयावर चर्चा सुरू होते आणि काही क्षणातच जुने विषय, जुन्या तक्रारी आणि मनात साठलेले राग हे समोर येतात. या काळात घरातील एखाद्या व्यक्तीचा आवाज चढू शकतो, शब्द कठोर होऊ शकतात आणि वातावरण तापू शकते. काही वेळा तिसरी व्यक्तीही या वादात तेल ओतण्याचे काम करते. त्यामुळे परिस्थिती आगीच्या ठिणगीसारखीच भडकू शकते. मीन राशीच्या लोकांनी या काळात प्रत्यक्ष शब्द मोजून बोलणे आवश्यक आहे. शांत राहणे आणि लगेच प्रतिक्रिया न देणे हे खूप महत्त्वाचे ठरेल. जर तुम्ही स्वतःला नियंत्रणात ठेवले तर मोठा तमाशा देखील टाळता येऊ शकतो. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 2. जवळचीच व्यक्ती मनाला मोठा धक्का देऊ शकते. मीन राशीचे लोक नात्यांमध्ये अत्यंत प्रामाणिक असतात. ते ज्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही देण्याची तयारीही ठेवतात. पण काही वेळा हाच विश्वास त्यांच्या मनाला मोठा धक्का देतो. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे तुमच्या अगदी जवळची व्यक्ती अचानकच तुमच्या विरोधात उभी राहिल्यासारखी वाटेल. कदाचित ती व्यक्ती आधीपासूनच काही गोष्टी मनात ठेवून होती. कदाचित तिला एखाद्याने भडकवले असेल किंवा कदाचित तिला तुमच्या काही गोष्टींचा गैरसमज झाला असेल. पण जेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी कठोर शब्दात बोलते किंवा तुमच्यावर आरोप करते तेव्हा तुम्हाला आतून खूप दुःख होऊ शकतं. अनेक मीन राशींच्या लोकांना या काळात मी इतकं केलं तरी असं का, असा प्रश्नही पडू शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीच्या मनात वेगळी कथा चालू असते. त्यामुळे लगेच निर्णय घेऊ नका. वेळ दिल्यास अनेक गोष्टी स्पष्टही होतात. नंबर 3. कुटुंबातील 2 व्यक्तींपासून विशेष सावध राहा. या काळात 2 प्रकारच्या व्यक्तींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पहिली व्यक्ती ती असते जे नेहमी तुमच्या घरातील निर्णयांमध्ये हस्तक्षेप करते. ती वरून मदत करणारी वाटते, सल्ला देते, तुमच्या बाजूने असल्यासारखे दाखवते. पण तिच्या बोलण्यामुळे घरातील सदस्यांमध्ये गैरसमज वाढतात. ती एखाद्या व्यक्तीसमोर वेगळे बोलते आणि दुसऱ्यासमोर वेगळे बोलते. हळूहळू तिच्या शब्दांमुळे संशय निर्माण होतो आणि घरात तणाव वाढतो. दुसरी व्यक्ती ती असू शकते जे तुमच्या खूप जवळ आहे पण आतून खूप नाराज आहे. कदाचित तिला वाटत असेल की तिचा आदर होत नाही, तिचे मत ऐकले जात नाही किंवा तिच्यावर अन्याय झाला आहे. ती नाराजी बराच काळ शांत राहते पण एक दिवस अचानक फुटते. त्या क्षणी ती व्यक्ती अनेक गोष्टी एकदम बोलते आणि त्यातून मोठा वाद निर्माण होऊ शकतो. मीन राशींनी या दोन्ही प्रकारच्या लोकांशी व्यवहार करताना संयम ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घेणे अधिक योग्य ठरेल. नंबर 4. आर्थिक किंवा मालमत्तेवरून वाद होण्याची शक्यता. घरातील बहुतेक मोठे वाद पैशांची किंवा मालमत्तेशी संबंधित असतात. काही मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात असा विषय पुढे येऊ शकतो. घर खर्च, कर्ज, वारसा, जमीन, घराची जबाबदारी किंवा पैशांचे वाटप यावरून मतभेद निर्माण होऊ शकतात. काही वेळा एखाद्या व्यक्तीला वाटते की तिच्यावर जास्त जबरदस्ती टाकली गेली आहे, तर दुसऱ्याला वाटते की त्याच्याशी अन्याय झाला आहे. या भावना हळूहळू वाढत जातात आणि एक दिवस अचानक वादात रूपांतरित होतात. या काळात एखादे वाक्य चुकीच्या अर्थाने घेतले जाऊ शकते आणि त्यातून मोठा तमाशा होऊ शकतो. मीन राशीच्या लोकांनो, या काळात भावनेपेक्षा विचाराने निर्णय घेणे आवश्यक आहे. पैशांबद्दल चर्चा करताना शांतपणे आणि स्पष्टपणे बोलणे खूप महत्त्वाचे ठरेल. कारण एकदा नात्यात कटुता आली की ती दूर करायला खूप वेळ लागतो. नंबर 5. नातेवाईकांमध्ये चुकीच्या अफवा पसरू शकतात.
या काळात मीन राशीच्या लोकांबद्दल काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने पसरवल्या जाण्याची देखील शक्यता दिसते. अनेकदा असे होते, एखाद्या व्यक्तीने साध्या स्वरात बोललेली गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोहोचताना पूर्णपणे बदललेली असते. काही लोक मुद्दामही वातावरण खराब करण्यासाठी गोष्टी वाढवून सांगतात. घरात किंवा नातेवाईकांमध्ये कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीची माहिती देऊ शकतं, ज्यामुळे इतर लोकांच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अचानक तुमच्याशी थंडपणे वागणे, बोलणे कमी करणे किंवा मागे तुमच्याबद्दल चर्चा होणे असे प्रसंग घडू शकतात. मीन राशीचा स्वाभिमान खूप मोठा असतो, त्यामुळे बदनामी किंवा गैरसमज त्यांना खोलवर दुखावतात. पण प्रत्येक अफवेला उत्तर देत बसणे योग्य नसते. कधीकधी शांत राहून योग्य वेळीची वाट पाहणे हेच शहाणपणाचे ठरते. सत्य उघड व्हायला वेळ लागतो, पण ते कायम लपून राहत नाही. नंबर 6, भावनिक ताण आणि मानसिक थकवा वाढू शकतो. काही मीन राशींच्या लोकांसाठी मानसिकदृष्ट्या जड वाटू शकते. घरातील वाद, लोकांचे बदललेले वागणे किंवा विश्वासघाताची भावना यामुळे मनावर ताण येऊ शकतो. लोकांना असे वाटू शकते की आपण ज्या लोकांसाठी इतकं केलं तेच लोक आपल्याला समजून घेत नाही. मनात सतत विचार चालू राहू शकतात. रात्री झोप कमी होऊ शकते किंवा मन बेचैन राहू शकतं. काही वेळा डोळ्यात पाणी येण्यासारखी भावनिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. मीन राशीचे लोक बाहेरून मजबूत दिसतात, पण आतून ते खूप खोलवर भावना अनुभवतात. त्यामुळे दुखावले गेले तरी त्याचा परिणाम मनावर जास्त होतो. या काळात स्वतःला थोडा वेळ देणे, शांत वातावरणात राहणे आणि मन मोकळे करण्यासाठी एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोलणे खूप आवश्यक ठरेल. नंबर 7, तुमच्याच शब्दांमुळे परिस्थिती बिघडू शकते. मीन राशीचा स्वभाव सरळ आणि स्पष्ट बोलण्याचा असतो, जे मनात काही ठेवत नाहीत. पण कधीकधी हेच स्पष्ट बोलणे इतरांना कठोर किंवा अपमानास्पद वाटू शकतं. विशेषतः जेव्हा आधीच वातावरण तणावपूर्ण असतं, तेव्हा एक छोटा शब्दही मोठा वाद निर्माण करू शकतो. या काळात एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर आरोप केले किंवा उचकवण्याचा प्रयत्न केला तरी लगेच प्रतिक्रिया देणे टाळा, कारण त्या क्षणी बोललेले वाक्य परत घेता येत नाही. अनेक नाती एक चुकीच्या वाक्यामुळे तुटतात. तुम्ही शांत राहिलात तर समोरची व्यक्ती हळूहळू शांत होऊ शकते, पण तुम्हीही रागाने बोललात तर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे या काळात संयम आणि शब्दांवर नियंत्रण हे सर्वात मोठे शस्त्र आहे. नंबर 8, घरातील वातावरणात सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. काही वेळा परिस्थिती आपोआप सुधरत नाही, त्यासाठी एखाद्याने पुढाकार घ्यावा लागतो. मीन राशीच्या लोकांनी या काळात घरातील शांतता टिकवण्यासाठी थोडा संयम दाखवणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे महत्त्वाचे असते. एखाद्या व्यक्तीचा गैरसमज दूर करण्यासाठी शांतपणे बोलणे, मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेणे किंवा काही दिवस वादापासून दूर राहणे फायदेशीर ठरू शकते. घरात धार्मिक किंवा सकारात्मक वातावरण निर्माण केल्यासही मन शांत होते. कधीकधी एक छोटी समजूत काढणारी कृती ही मोठा तणाव देखील कमी करू शकते. या काळात अहंकार बाजूला ठेवणे आणि नात्यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. नंबर 9, या काळातून मोठ्या जीवनधडा मिळू शकतो. जीवनात काही घटना अशा असतात ज्या त्या क्षणी खूप वेदनादायक वाटतात, पण नंतर त्या आपल्याला मोठा धडा देतात. या मीन राशीच्या आयुष्यात हा काळ तसाच असू शकतो. या काळात तुम्हाला लोकांचे खरे स्वभाव दिसू शकतात. कोण तुमच्या सुखात आहे आणि कोण फक्त तुमच्या जवळ राहून फायदा घेत आहे हे स्पष्ट होऊ शकतं. काही नाती दूर जाऊ शकतात, काही नाती अधिक मजबूत होऊ शकतात. सुरुवातीला हा अनुभव कठीण वाटेल, पण याच अनुभवातून तुम्ही अधिक शहाणे आणि मजबूत बनाल. पुढील आयुष्यात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचं आणि स्वतःची किंमत कशी जपायची हे या काळात शिकायला मिळू शकतं. त्यामुळे हा काळ फक्त संकटांचा नाही तर आत्मजाणीवेचा देखील असू शकतो. मीन राशीसाठी हा काळ थोडा संवेदनशील असू शकतो. घरातील वातावरण, नातेसंबंध आणि भावना या सर्व गोष्टींची परीक्षा होऊ शकते. पण घाबरण्याचे कारण नाही. योग्य वेळी शांत राहणे, विचारपूर्वक बोलणे आणि कोणावरही लगेच विश्वास न ठेवणे हेच या काळातील सर्वात मोठे शस्त्र आहे. प्रत्येक वेळा टाळता येत नाही, पण त्याचे नुकसान किती होईल हे आपल्या हातात असते. त्यामुळे संयम ठेवा, परिस्थिती हळूहळू सुधारेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता.